अभोना येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यशाळा संपन्न. अभोना येथे भारतीय जनता पार्टीचे अभोना मंडळाची पंडित दीनदयाळ कार्यशाळा संपन्न. भारतीय जनता पार्टी अभोना मंडळाची पंडित उपाध्याय कार्यशाळा शनिवार दिनांक 28 मार्च 2026 आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, बूथ प्रमुख उपस्थित होते. कार्यशाळेच्या उद्देशाने पक्षांच्या विचारधारा, भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात व स्वराज्यात आहे, पक्षाने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात ज्येष्ठ नेते, भाजपा उत्तर महाराष्ट्र प्रमुख रवीजी अनासपुरे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य नंदकुमारजी खैरनार, नाशिक जिल्हा उत्तर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष यतीनजी कदम, जिल्हा अध्यक्ष कल्पनाताई बरसट, माजी जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सोनालीताई राजे पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर दादा पगार, दीपक वेडणे, माजी जिल्हा अध्यक्ष विकास देशमुख, माजी शिक्षक आघाडी जिल्हा अध्यक्ष सुधाकर, माजी कोषाध्यक्ष बापू कोठावदे, तालुका अध्यक्ष अभोना मंडळ दादा मोरे, मंडळ अध्यक्ष दीपक खैरनार, हेमंत रावले, कृष्ण कुमार कमळसकर, सीमा कमळसकर, विमल बैरम, मंदाकिनी गायकवाड, राजेंद्र ठाकरे, शंकर गायकवाड, सुनील नाना खैरनार, भूषण देशमुख, रितेश पवार इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाचा समारोप ND गाईड साहेब यांनी केले. नेटवर्क मराठी न्यूज साठी मुख्य संपादक वैभव गायकवाड. जेव्हा आपण सुरगाणा आणि कळवणमध्ये मतदान झालं, भारतीताई हरल्या, परंतु सर्वात वाईट गोष्ट आहे आपली आदिवासी मुलगी की आपल्या भागामुळे हरते. आपल्या भागामध्ये तिला सर्वात कमी मतदान होतं. निफाडमध्ये मतदान करतायत, दिंडोरीमध्ये मतदान, दिंडोरी काही कमी असेल, पण आपण जे आदिवासी भागाचं प्रतिनिधित्व करतो तिथून आपली एक डॉक्टर ताई आज मंत्री असते आणि तिला आपणच कमी मतदान करतो. बंधू काका, मागच्या वेळेस जेव्हा 1000 सदस्य करायचे होते, सुरगाण्यामध्ये माझा पेट्रोल पंप आहे, मी पेट्रोल पंपावर उभे राहून 1000 सदस्य करत होतो. जेव्हा सदस्य आपण विचारतो काय, पण त्याच्या आधी मी कधी असं सदस्य म्हणून मी कधी कोणाशी बोलायला गेले नाही. मी जनरल विचारायची, हाय